मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. गेल्या काही वर्षांपासून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं अनेक कारणामुळे बिनसलं. उद्धव ठाकरे यांना किंवा उद्धव सेनेचा मुख्यमंत्री व्हावा अशी त्यांची इच्छा होती, मात्र भाजपाने त्यांची कोंडी केली आणि भाजपाचाच मुख्यमंत्री व्हावा यासाठी भाजप आग्रही राहिला आणि 2020च्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेत एक नवीन सरकार स्थापन केलं आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. आणि भाजपाच्या जास्तीच्या जागा असतानाही देवेंद्र फडणवीस यांना सत्तेच्या बाहेर राहावं लागलं, भाजपाला सत्तेच्या बाहेर राहावं लागलं. हे अत्यंत भाजपाला झोंबलं आणि त्यानंतरच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाने शिवसेनेला फोडलं आणि त्यांचे जवळपास 40 आमदार सोबत घेत एक वेगळा गट स्थापन करत त्यानंतरच्या काळात पुन्हा शिवसेनेचं धनुष्यबाण पळवलं, नाव पळवलं आणि त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसही फोडली, अजितदादांना सोबत घेतलं आणि 2024च्या निवडणुकीमध्ये भाजप पुन्हा सत्तेत आलं. देवेंद्र फडणवीस अपेक्षितप्रमाणे मुख्यमंत्री झाले. अत्यंत कटू संबंध उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये निर्माण झाले होते. मात्र आता पुन्हा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत. भाजप आणि उद्धव गट हे एकत्र येण्याच्या मार्गावर आहे. कारण गेल्या काही वर्षामध्ये, गेल्या काही महिन्यामध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीकता वाढते. उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते, ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत हे आपल्याला देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करताना आपण बघतोय. त्यांनी सामनाच्या अग्रलेखामध्येही देवेंद्र फडणवीस यांची वेळोवेळी स्तुती केली. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतं झालेलं मराठा आरक्षण चांगल्या प्रकारे हाताळलं. अशा अनेक बाजूने ते देवेंद्र फडणवीस भाजपाच्या जवळ जाताना दिसत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा भाजप आणि उद्धव गट, उद्धव सेना एकत्र येऊ शकतात का, अशा शक्यता निर्माण झालेल्या आहेत. कारण देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये थोडा बेबनाव सुरू आहे. एकमेकाचं पटत नसताना आपल्याला दिसतंय. कारण एकनाथ शिंदे यांनी 2024मध्येही मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. मात्र भाजपाच्या जास्त सीट आल्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कोणतीही हालचाल करता आली नाही आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपदी बसावं लागलं. एकनाथ शिंदे यांना पुन्हा गृहमंत्रीपदाची अपेक्षा होती, तेही देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जे वाद सुरू झाले ते कायम राहिले. त्यानंतर पालकमंत्रीपदाचा वाद असो की एकनाथ शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यावर अनेक टीका केल्या. गृह खातं हे पैसे घेऊन चालतं, त्यांच्यावर गुन्हेगारावर कारवाई होत नाही, अशा अनेक टीका शिंदे गटाच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यावर केल्याचं आपल्याला पाहावयास मिळालं. या दोघांमध्ये धुसफूस सुरूच आहे. काही कारण झालं तरी एकनाथ शिंदे हे आपल्या गावी बाहेर जाताना दिसतात, त्यांच्या गावी जाऊन राहताना दिसतात. पुन्हा मात्र एकनाथ शिंदे यांचे जे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी संबंध चांगले आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याशी केंद्रीय पातळीवर
एकनाथ शिंदे यांनी भाजपामध्ये चांगले संबंध ठेवलेले आहेत. त्यामुळे भाजपाने गेल्यावेळी त्यांचे आमदार कमी असताना त्यांना 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. पुन्हा ती संधी आपल्याला मिळेल का ही आशा एकनाथ शिंदे यांना आहे. केंद्रीय नेत्याचा आपल्याला जर आशीर्वाद असेल तर आपण पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतो ही अपेक्षा एकनाथ शिंदे यांना लागून आहे. आणि तेच कारण या दोघांच्या वादाचे आहे. एकनाथ शिंदे हे मुरब्बी नेते आहेत. त्यांनी आपल्या शिवसेना जो पक्ष आहे तो वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर या शिंदे सेनेमध्ये आयातही सुरू आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आता पुन्हा एकदा मराठा समाजाचं जे आरक्षण आहे त्यामध्ये बाजी घेत एकनाथ शिंदे यांच्यावर मात केली आणि मराठा समाजाला आरक्षणाचा जो GR काढला त्यामध्ये भाजपाचं कसं वर्चस्व राहील यासाठी त्यांनी प्रयत्न केले. भाजपाचेच उपसमितीवर अध्यक्ष ठेवले आणि मराठ्यांना देवेंद्र फडणवीस आरक्षण देऊ शकतात अशी हे प्रकरण, हे आंदोलन भाजपाने हायजॅक केलं आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे या श्रेयापासून दूर राहिले. आपण श्रेयही घेणार नाही असं एकनाथ शिंदे यांचं स्टेटमेंट आहे. त्यामुळे या दोघांमध्ये सध्या वाद सुरू आहे. मात्र ते चव्हाट्यावर येत असतानाही आपले वाद नाहीत असं ते वेळोवेळी मीडियाला जरी सांगत असले मात्र त्यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचं आपण पाहतो. आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीकता वाढत चाललेली आहे. संजय राऊत हे जे नेहमी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतायत त्यांची कुठंतरी धार कमी झाल्याचे आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही दोन्हीही पक्ष एकत्र येऊ शकतात. उद्धव ठाकरे गट आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र येऊ शकतात. आणि या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांचं एक स्टेटमेंट आपण ऐकलं असेल की राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. त्यामुळे उद्धव ठाकरे जर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आले तर यात आपल्याला वावगं वाटून घेण्यासारखं नाही अशी परिस्थिती येणाऱ्या काळात निर्माण होऊ शकते. कारण केंद्रीय पातळीवरही भाजपाला मोठा मित्रपक्षाकडून धोका आहे. ते कधीही त्यांना सोडून जाऊ शकतात. त्यामुळे भाजपाचं जे सरकार आहे ते अल्पमतात येऊ शकतं. उद्धव ठाकरे यांच्याकडे जे काही खासदार आहेत ते भाजपाच्या उपयोगी येऊ शकतात. केंद्रामध्ये त्यांची गरज आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना गोंजरणं भाजपानेही सुरू केलं आहे. आणि उद्धव ठाकरे गटाला भाजपाशिवाय पर्याय नाही. कारण जो त्यांचा हिंदुत्वाचा मुद्दा आहे तो राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत राहून त्यांचा जे काही अपेक्षित त्यांना साध्य करायचं आहे ते साध्य होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना भाजपासोबत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाणं गरजेचं आहे. आणि ते त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी आता भाजपासोबत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जवळीकता साधणी सुरू केलेली आहे. त्यामुळे त्यांची स्तुती करतानाही संजय राऊत आपल्याला दिसत आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची काय भूमिका आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. मात्र उद्धव ठाकरे आणि भाजपा पक्ष किंवा देवेंद्र फडणवीस हे येणाऱ्या काळात आपल्याला एकत्र दिसू शकतात का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. उद्धव ठाकरे हे नेहमीच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असले तरी आपल्या पक्षाच्या अस्तित्वासाठी त्यांना पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढावं लागणार आहे. आणि ती लढाई भाजपाच्या माध्यमातूनच ते पूर्ण करू शकतात. त्यामुळे ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपासोबत येणाऱ्या काळात जाऊ शकतात. राज ठाकरे यांच्यासोबतही त्यांची युती जवळपास झालेली असली तरीही त्याचा राजकीय म्हणावा असा लाभ
उद्धव ठाकरे यांना होणार नाही हे लक्षात घेऊन त्यांनी भाजपासोबत आपली जवळीक कशी वाढेल आणि आपण भाजपासोबत कोणत्याही प्रकारे कसं जाऊ या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे गटांच्या हालचाली सुरू असल्याचं आपल्याला दिसतं. आणि दुसरीकडे भाजपालाही उद्धव ठाकरे यांची गरज आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष येणाऱ्या काळात एकमेकांचे मित्र होऊ शकतात. गेल्या 5-10 वर्षामध्ये त्यांची युती तुटली असली तरी येणाऱ्या काळात हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. आपली ही प्रतिक्रिया नक्की कळवा की भाजप, उद्धव ठाकरे गट आणि देवेंद्र फडणवीस भाजप येणाऱ्या काळात एकत्र येऊ शकतात का, यांची युती होऊ शकते का, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. थांबतो.